शुभ सकाळ सगळ्यांना। समू गुड मॉर्निंग कर बेटा। ए समू गुड मॉर्निंग पिल्या। गुड मॉर्निंग रानी। ए शमडा चला चला। अरे चला तू उतरली बेटा। ओय तू उतरली चला। काय ग पिलू पिलू काय ग आलललल आलललल। तर आता समू उठली बघा। आता 7 वाजलेले। तू झोपीत आता मी दाखवते आज तुला आपलं काय काय झालं तर। चला आईची माझी आंघोळ पण झाली, देवपूजा पण झाली आणि दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी। दाखवते तुम्हाला पिलू। मी त्यांना आपली देवपूजा दाखवते। हा तू खेळा। देवपूजा केली मी आत्ताच। घरी एखादं जरी फुलाचं झाड असलं ना तर माणूस मन भरून फुलं तोडतो, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे। आणि विकतचं असलं तर कधी आणतं कधी नाही आणत। तर प्रत्येकाच्या घरापुढे एक झाड पाहिजेच, म्हणजे आपण हक्काने सकाळी जाऊन फुलं तोडू शकतो आणि देवाशी छान प्रसन्न पण वाटतं जेव्हा आपण फुलं ठेवतो देवाला। काल आम्ही सांगितलं तुम्हाला की 4 ठिकाणी गेलो होतो बघा जाहिरातीसाठी। तर रात्रीचं दूध उरले होतं आमचं, तर तेच गरम करायला ठेवलं मी। आणि आता आई परत दूध आणायला गेलं सकाळचं। काल आम्हाला यायला रात्री 11 वाजले होते, पण म्हटलं झोपलं की सगळे कामं पांगून जाते, म्हणजे आम्ही रोजच्याच टायमावर उठून गेलो 5लाच। तर आंघोळी वगैरे झाल्या, देवपूजा झाली, घर पुसपास झाली। आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे। आणि सोनूला आता सुट्ट्या लागणार आहे बघा ताई। तर तो म्हणे शाळेत काही शिकवत नाही, 1-2 दिवसासाठी मी जात नाही। तर काल आमच्या सोबत आला होता तो। फटाके घ्यायचे होते त्याला, फटाक्याची जाहिरात होती तर। आणि हॉटेलची पण केली, भोकरदनला मोबाईल शॉपची केली, कपड्याची दुकानाची केली। तर आज आता निवांतपणी तेवढे व्हिडिओ एडिट करायला लागणार आहे सोनूश पप्पाला। तर आज आम्ही घरीच आहे, तर बघत राहा व्हिडिओ। तर हे दूध आणलं बघा आईनं ताजं, आणि रात्रीचं दूध जे गरम करायला ठेवलं होतं मी त्याची चहा केली दोघीसाठी। तर या मग चहा घ्यायला या। 7 वाजले आता चहाचा टाइम आहे। हा सकाळी 7-7:30 होता आले तुम्ही। 7ला गेले ते दूध आणायला। आता 7:30 वाजले। आम्ही घेतो दोघी जणी चहा प्लेटामध्ये। तुम्ही पण या चहा घ्यायला। आता वाजले सकाळचे 7:45। झोपा झाला हा। आणि आरू आली भेटायला समूला। काय आणलं तू? कोणासाठी? बाई ताईनं परस आणली तुझ्यासाठी। दे ना मग तिला। हे घे धर। धरली आहे ना? आवडली वाटतं तिला आरू। हा आवडली ती। आवडली बाई तुला? हो ग हा म्हणली ती। हा थँक्यू म्हणा आरू दीदीला। थँक्यू म्हणा। थँक्यू। अय बाळा थँक्यू नाही म्हणत तू? थँक्यू हा म्हणलं ग म्हणलं। तर सोनूच्या मम्मीचं काय चालू आहे पाहू। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। सासू सुनायचा स्वयंपाक चालू आहे। पोळ्या चालू आहे, मी पोळ्या करू राहिले। हा ती भाजी करू राहिली। दही कढी भोपळा। कढी भोपळा आहे आणि चपात्या आहे आज। हा बर करा मग। चालेल। आता वाजले 10:15। मायचं चालू आहे जेवण। हा डुग्गू बी बसली जेवायला। या जेवायला। हा डुग्गू काय खाती? ती भेंड्या कढी पोळी। भेंडी आवडती बाई तुला लय आहे ना? निस्ती खायला आवडती तिला। नुसतीच करू राहिली। शाळेत नाही जात का तू? काऊन? मम्मी सुट्टी मागते। आज कशी सुट्टी? सुट्ट्या लागल्या तिला दिवाळीच्या। हा तुला शाळेत जा वाटतं का? मग जा वाटतं पण सुट्ट्या आहे ना? तर मायचं चालू आहे जेवण। काय याची भाजी आहे मा? कढी भोपळा। कढी भोपळा आहे का? हा बर बर जेव मग। हा। आणि इकडं समूची झाली आंघोळ।
काय हो असं तुझ्याकडे कॅमेरा नेला? काय घे म्हणती ग ती? घेऊ का? घे का? काय बाई काय? इकडे इकडे काय घ्यायचं तुला? घ्यायचं? घे तिला, घे घे म्हणून राहील ती मोठ्यानं ओरडून. बर बर बर. आता वाजले 11:15. समू झोपेले, सोन्या झोपेले तिच्या जवळ. फॅन चालू करून देतो तिला. आणि आम्ही घेतो आता न्याहारी करून, कारण आता भुका लागल्या. 11:15 वाजले. कढी भोपळं आहे, चपाती आहे. अजून नाही काही? अजून काहीच नाही आज. नाही ना? हिरवी मिरची सोबत आणि तोंडी लावायला का? हा फिक्की झालेली म्हणे कढी. बर वाढ तुला. कढी भोपळा बिलकुल आंबट नाही झाला. ते गावातलं दही होतं ना पॅकिंगचं. हा जो ग्लास भेटतो ना तो, त्यानं आंबट नाही झाली ती. थोडीशी आंबट बी पाहिजे. तर ते आपण घरी दही टाकतो ना तेच आंबट राहतं. हा तर चला मग आता जेवण करून घेतो. आज काही आम्ही कुठं जाणार नाही. गेलो तर भोकरदानला जाऊ, नाही तर मग घरीच. आज काल जे व्हिडिओ काढून आणले त्याची सगळी एडिटिंग जाणार आहे आज दिवसभर. परत ब्लॉग असतो आपला, तर मला काही 2 मिनिटाची फुरसत नाही. तर चला घ्या जेवण करून. या जेवायला. हा आता वाजले 2 आणि मी आहे आता फरशीच्या दुकानवर. ह्यामध्ये फरशा टाकेले. परवाच्या दिवशी फरशी घेतली होती आपण, तर त्या ना आज दिली आपल्याला ती. म्हणजे जे दगड राहते ना ग्रेनाईट वगैरे, ते कट करून देते ते मापाचे. हे पहा आता घरी आणलं आपण, वाड्यात उतरून घेणार आहे. हे माणसं आहे उतरायला, 2 जण. तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे 7. वर्गी का हसती तुला पाहून? हाव ना, तुला पाहून नाही हसत का? मला पाहून मी हसती. काय बरं? अरे बाई काय आहे? अरे काय आहे? काय आहे? काय आहे? अगं हस ना. नाही हसत. काय आहे बाई? मला जास्त हसती का? हा ते काय लगे बोलती लगे ती मला. त्या आऊ आऊ करू राहिली. ओळखती ती व्हिडिओतले एक ताई काय म्हणे हा की जेव्हा दादा बोलते ना समूला, तेव्हा समू जास्तच असते म्हणे. त्या ताई बी फोनवर मला तसंच म्हणलं तुमच्या सगळ्यापेक्षा. तर मग तिला स्माइल देऊन बोलणं पडतं. तिला चेहऱ्याची भाषा कळती. हा कळती आहे की नाही? आपण असलो तेव्हाच असते ती बी. हा तर सोन्या अभ्यास करू राहिला आणि आमचे चालू आहे चहा घेणं. झाली माझी आईची झाली. सोनूची वापस ती ठेवेल घ्या. कुठं ठेवले माहिती? तर या चहा घ्यायला. आणि आज काय नियोजन आहे स्वयंपाकाचं? अजून नियोजन काहीच नाहीये. मी एकदा पूजा करून घेते आता वसुबारसची. हा तर पूजा आहे आज. सकाळी 7 पासून संध्याकाळी 8 पर्यंत. सकाळी 6 पासून संध्याकाळी 8 पर्यंत चालती. आता 7 वाजले मला पूजा उसर 7:30 पावणे 8 होतेच. बर 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 कर तयारी. आता तुमची जोड बसा. हा जेवणच पाहता येईल नंतर. हा आधी पूजा करून घेऊ. तर मग आजपासून दिवाळी चालू झाली का? आजपासून दिवाळी चालू झाली झाली. चालू. कशी कशी केली तयारी? पहिले तर मी अशी रांगोळ काढून घेतली, त्याच्यावर असा दिवा काढला आणि इथं वसुबारस नाव लिहिलं पा. हा इकडे चौरंग ठेवला, चौरंगावर असा पिवळा कपडा ठेवला. आणि आता कृष्ण, गणपती आणि वसुबारस म्हणजे गाईची पूजा आहे ना आज. यांना दही दूध आणि आंघोळ घालून मग त्यांची पूजा करणार आहे मी. अच्छा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळ्यांना. इकडे फुलं वगैरे घेतली सोनूश मम्मीनं. इकडे नैवेद्य आणून ठेवलं, साखर आणि पाणी. घट बसू नाही का? नाही घट नाही बसवत. आंब्याची पानं कायसाठी? ते जास्त तोडले गेले. म्हणजे नागिनीची पानं असते बा पूजेसाठी, पण आमचं कोणी भोकरदनला गेलंच नाही आज. तर आम्ही आमच्याच गुलाबाचे फुलं तोडले. आणि नागिनीचं पान नसलं तर आंब्याचं पान चालतं पूजेला. याच्यावर गणपती आणि कृष्ण ठेवायला तांदळ ठेवून. बर तर करते म्हणलं पूजा मी आता पटकन. कर. तर सोनूच्या मम्मीची पूजा झाली झाली ना? जवळून दाखवा ना. जवळून दाखवतो बापा. कसं बायको म्हणली की ऐकणं पडतं. काय चुकलं या पूजेत सांगा.
दाखवली. तर आजपासून आता दिवाळी चालू झाली. गाईला चारा बी टाकला मी. हो. त्याच्यामुळे जवळून दाखव म्हणलं. अच्छा, हे दाखवायचं होतं मी नाही ना की काय चारा खातीये. लहान लेकरावानीच यारतो स्वाभाविक करत. आम्ही बी पुढच्या वर्षी गाय घेणार आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या गायची पूजा करू, ते बी दाखवू तुम्हाला पुढच्या वर्षी. हा, तवर लोक तर गाय घेणारच आहे आम्ही. तर मंडळी आता वाजले 8. सोनूच्या मम्मीचं चालू आहे स्वयंपाक. आणि आज खूप छान चपात्या करू राहील ती. कारण मी सकाळी चिडलो होतो त्याच्यावर की चांगल्या अन्नाचा नाश करून खाता म्हणलं तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे जाड जाड चपात्या त्या नीट भाजत नाही. तर मग आज ती आता मस्त करू राहिली छान छान. खम्मक बाजू राहिले पुन्हा. हा, आणि उंडा बी चांगला 1 तास भिजू द्यायला मी आज. भाजीचं काय नियोजन आहे? भाजीचं फिक्क वरण करायचं आहे फोडणीचं. आणि बहुनंताईनी चटणी द्यायली पहा तिकडं, ती दाखवा. तर त्याच्यावर दाखवा ना आजचे दिवस. कशा चटणी? ही का भुकटाय डायरेक्ट. यात काहीच नाही, फक्त मिरच्याच आहे. मिरच्या, लसण. अच्छा, लसणाची चटणी आहे ना. हा ठीक आहे, दाखवाल काय हरकत आहे. हा, मग लगेच स्वयंपाक होऊन जाईल. तर आता वाजले रात्रीचे 8:45. आणि आज आपल्या फरशा आल्या घरी. तर सोनूज पप्पा, एका बॉक्स मध्ये 2च फरशा आहे. हा, 2च राहत असत्या. असं काढते ना. हा, फार पांढरीचे, फक्त पिवळी डिझाईन आहे तिच्यावर. हा, छान आहे हो. मला लंब्या फरशीची लय हौस होती. एकताई म्हणे की थोडी चहा सांडल्यावानी दिसती म्हणे. पण नाही, छान आहे, मला आवडली. पण सोनूच्या मम्मीला आवडली ना, तर काही टेन्शन नाही. आम्ही ज्या रूम मध्ये राहतो आता, त्या रूम मध्ये मला ही फरशी बसवायची होती. पण तेव्हा पैशाची ऐपत लागलीच नाही. मग छोटीच आणली. पण आता घेतली मी माझ्या मनासाठी. मी काही सोनूच्या मम्मीला म्हणलो नाही असं घे तसं घे. सगळं तिच्या मनानं आहे. हे घर बी जे आहे, कसं बांधायचं काय बांधायचं ते बी तिच्या मनानं. आता नळ फिटिंग वगैरे ते बी तिच्या मनानं. टाक्या किती ठेवायच्या ते बी माझ्या मनाला. आणि फरशी आसन ती बी माझ्या मनाला. 3 रूमची, हॉल, बेडरूम, किचनची फरशी लंबी. 3 रूम मध्ये बसणार आहे. आणि हे जे तुकडे तर ते मधले वर काय असतं ते त्यांचे माप घेतलेले. त्यांनी ते असे येऊन पडलेले माप घेऊन मटेरियल सगळं. हा, इथं लावायचे ते. हा, हे जे दिसू राहिलं ना, इथं राहील ते सगळ्या दरवाजाला. सगळ्यांना ते बघा तिकडे दाखवा. हा, सगळ्या दरवाजाला. सगळ्या दरवाजाला. याला पण इकडे दाखवा. हे जे लाल आहे हे बघा. किचन वाट्यावरच्या ज्या खिडक्या आहेत त्याला पण लाल दगड राहील. लाल दगड मॅचिंग. हा, तर हा लाल दगड त्याच्यासाठी आलेला आहे. बाकी सगळ्या आपल्याला जेवढ्या बी दरवाजे खिडक्या आहे तेवढ्याला काळा आलेले. मग किचन वाटा आपला लाल विटकरी रंगाचा राहणार आहे. म्हणून त्याच्यावरच्या खिडक्या ज्या आहे तर ते आपण लाल रंगाचं ग्रेनाइट वापरतोय त्याला. ही जी फरशी आहे तर ही टॉयलेट बाथरूमची आहे. साईडची बी आणि खालची बी. आणि ही खाली बसणार आहे. तर खालची मी काही डिझाईन पाहिलंच नाही बरं का. आणि ही वाड्यात बसवासाठी ही. सोनूश पप्पा पाहू द्या ना बाई. सोनूश पप्पा तुम्हाला कळलं का कसं आहे आता. हा, 3 रूम मध्ये ती फरशी सारखीच. हा, आणि आपली वाड्यामधली जी फरशी आहे ती अशीच आहे. हा, अशीच आहे. इथं वाड्यामध्ये पुन्हा टॉयलेट बाथरूम मध्ये पण अशामधूनच घेतलेली आहे. म्हणजे मॅचिंग घेतलं मी सगळं. मॅचिंग घेतलं. फुलं गिलाचं काही घेतलं नाही. मला साधं सिंपल आवडतं एकदम. आपण मोठ्या घरी जात नाही का, तर अखंड फरशी राहते सगळ्या घरामध्ये. एका रूम मध्ये एका रूम मध्ये अशी राहत नाही. तर मला पहिल्यापासून हौस होती की सगळ्या याच्यामध्ये सारखी फरशी पाहिजे. तर मी जसं पाहिजे तसं घेतलं म्हणजे घेतलं. तर ही फक्त फरशी आहे. किचन वाट्याचं सामान नाही घेतलं आपण काही. किचन वाट्याचं पण राहिलेलं आहे. पूर्ण लाल कलरचा किचन वाटा आहे आपला, केशरी कलरचा सॉरी. आणि रॅक काढायचे आपल्याला मोठ्या. तर त्या रॅक काढायचं बी सामान राहिलेलं आहे. तिकडचं पण स्टोरूम मधलं पण. ते नंतर आता हे झाल्याच्या नंतर मला कशा रॅक
काढायच्या, त्या हिशोबाने मी ते मटेरियल मागवणार आहे. आणि माझा जो काळा किचन वाटा आहे त्याचे दगड सगळं उपयोगात घेणार आहे मी. त्याच्यामध्ये मी इथं छान त्यांच्याकडून चपलाचं स्टँड करून घेणार आहे. पुन्हा देवघराच्या बाजूला आपण पोथी वगैरे ठेवायला, आपले रांगोळीचे डबे ठेवायला सगळं व्यवस्थित तिथं पण एक छान रॅक करून घेणार आहे. म्हणजे पूर्ण कामात घेणार आहे मी. इथं पण त्यांच्याकडून जिथं आपण आता फरशी बसवणार आहे धुणं भांडे करायला, तिथं पण एक असं घासणीचं ठेवायला, हे ठेवायला वरच्यावर सगळं करून घेणार आहे. फक्त त्यांनी आता ऐकलं पाहिजे मी सांगितल्यावर. मी डोक्यात ठेवलेले ते दगड कुठं वापरायचे म्हणून कसे कसे का वायाला नाही जाऊ देणार. कारण की त्याला बी आहे पैसे देऊन आणलेले आणि त्याला तर लय मेहनतीचे पैसे. पुन्हा तर किचन वाट्याचं सामान आणण्याचं कारण एक जे तर हे आता नगद उधार घेतलं, हे बसलं 71,000 रुपयात एवढंच. हा, तर 40,000 रुपये आपण कॅश दिले आणि दिवाळी झाल्यावर आपण 30,000 रुपये देणार आहे. जर आता किचन वाट्याचं सामान घेतलं असतं, रॅकचं हे ते सगळं, तर आणखीन 30-40,000 रुपये लागले असते. म्हणजे मग जास्त पैसे वाटले असते त्याला. एवढ्या पैसे असताना उधार दिलं नसतं. आणि दुसरं कारण, आपला जो जुना किचन वाटा आहे तो अजून काढायचा बाकी आहे. त्याच्यातले काही शाबूत दगड निघले. हा, खालचे दगड निघणार आहे ना शाबूत. मी जरी वरचा वाटा केशरी घेतला पण खालीचे उभा दगड केलेले मी, तर ते दगड कामात येणार आहे. मग ते दादा मला आज बी बोलले, ज्यांनी सामान उतरवलं ते येणार आहे फरशी बसवायला, तर म्हणे आम्ही त्याच्यामुळेच घेतले नाही कारण त्यातले काही उपयोगात घेऊ म्हणे आपण. तर हे दोन कारण आहे त्याच्यामुळे किचन वाट्याचं आपण सामान घेतलं नाही. तर चला आता जेवण करून घेऊ. म्हटलं तर आज फरशी पाहूनच पोट भरेली. नाही, थोडंसं जेव आता, आम्ही म्हणतो म्हणून. चाल. हा, समूड झोपेले आपलं, तर जेवण करून घेऊ. चला लगेच जेवण करून घेऊ आपण. चला चला, इकडं लगे ताट गिल्लास रेडी आहे, सोन्या बी रेडी आहे. चला जेवण करू. चला या जेवायला. हा, कर मा चालू. हा, चालू करते मी. आज फिक्क वरण आहे फोडणीचं. तोंडी लावाल चटणी आहे. तोंडी लावाल ही चटणी आहे, वरणावर तूप आहे. आणि सोन्या म्हणे मी खाणारच नाही फिक्क वरण. त्याला फोन असं नाही म्हणलं मी फक्त म्हणलं होतं की तोंड लावायला नाही का, मग फिक्क वरण चटणी जशी होती मग मी लगेच वरण करून टाकलं. बरं त्याला फोन. अहो डोकं कुठं लावलं होतं पाहून सोनच्या पा. फिक्क वरण मानल्यावर आहे ना. फिक्क वरण रोज खात म्हणजे तोंड लावायला जास्त काहीच नव्हतं नीट. तोंडी लावायला नीट नव्हतं काही, आहे ना. चटणी होती. धकून घेते भाऊ, पण तो अवघड आहे बरा. तू बी लग्न झाल्यावर धकून घेशील भाऊ. माय बापा पुढंच चालतं, बायको पुढं काही नाही चालत, हाय ना मा. नाही तर काय आहे, त्याला तिकडे द्यायची फोडणी द्यायला लागली तरी मला लगे अर्जंट. काय सांगा तुम्हाला काय आहे? आणि आता हे पा काय झालं, भाजीपाला सगळा आणलेला होता पण 3-4 दिवस झाले आमच्याकडे लाईट नव्हती, तर भाजीपाला खराब झाला, तर भरपूर फेकून दिला आम्ही. म्हणून तोंडी लावायला वांगे गिंगे राहत असते तर नाहीये. तर सोनचप्पल म्हणलं भाऊ ना ती चटणी दिली त्याच्यावर धकी सांग का, तर म्हणे मी धकीन, पण सोन्याचं नाही धकलं. कसं आहे मंडळी, माझं तर असं झालं, मला इतकं टेन्शन आहे की मला सोनं जरी दिलं तर गोड लागायला झालं. आजकाल कामच तितकं वाढलं, काम तेवढं आहे, गोड लागायला झालं काहीच. आणि काय सांगावं तुम्हाला, आता काल जे व्हिडिओ शूट करून आणले का 4, त्याच्यातलं एक बी रेडी नाही झाला आज. ती फरशी आली, त्या फरशीत एक पारक गेला, तिथं 2 घंटे भरायला लागले, इथं 2 घंटे उतरायला लागली. परत मधीच कोणचा फोन येतो. तरी बी गहू पेरणारे आले होते ना, तर सोनूचे पप्पा घरी नव्हते, त्या गोण्या काही मला उचलल्या गेल्या नाही, तर ते बी वापस चालले गेले. हा, बाकीचं हे सोशल मीडिया सांभाळणंच आहे, कारण आम्ही का कुठं काही कामाला आहे. यातून येते 10-5 हजार, तर तेच कामं येतील ना. तर सगळ्या गोष्टी सगळं असं. आणि सोन्याचं कसं आहे, ते लेकरू आहे, त्याला काही टेन्शन नाही. काहीच टेन्शन नाही, त्याला सगळं पद्धतशीर लागतं. फक्त त्याला त्या बुवाना फटाके दिले, त्यानं आजपासूनच चालू केले. ते नाही फोडले मी अजून. मी तर फोडू राहिला सोनूचे पप्पा. दुसऱ्याला फोडू लागू राहिला का? त्याची थैली तशीच ठेवून देईल त्यांवर. बर, चांगलं बारीक चूर. बारीक सुरू राहिले. तर आज नरम चटक करले मी, पोळ्या नरम झाल्या ना. ठीक आहे, चला मग घेतो जेवण आता. चला, धन्यवाद, बाय. बाय. बाय.